स्टॉप लॉस जे आहेत ते आपण मिनिमाइज करू शकतो आणि प्रॉफिट जे आहे ते मॅक्झिमाइज करू शकतो, मोठं करू शकतो. अशी ही जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. हा सेलिंगचा आपण साईड बघितलं. ही बघा, ही परफेक्ट कंडिशन बनलेली, सकाळी 9-9:30 वाजता कंडिशन जी ती बनलेली आहे आणि त्याच्यानंतर निफ्टीमध्ये चांगला ट्रेड बनलेला आहे. नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 EMA ची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी ही अत्यंत सोपी स्ट्रॅटेजी आहे. नवीन ट्रेडर सुद्धा या स्ट्रॅटेजीनुसार चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतात. नवीन ट्रेडरला सुद्धा समजण्यासाठी अत्यंत सोपी अशी स्ट्रॅटेजी आहे. युट्यूबवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये बऱ्याच ठिकाणी ही स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे, परंतु मराठीमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहोत. आणि नुसती स्ट्रॅटेजी बघणार नाहीयेत आपण, तर त्याच्यासोबत निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला अलर्ट कसे येतील आणि त्याचं स्कॅनर कसं बनवायचं, तर ते पण आपण बघणार आहोत. व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण होणार आहे. व्हिडिओचा कुठलाच भाग तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ जसा बनवलेला आहे तसाच पूर्ण बघा. एकदा समजलं नाही तर पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी योग्य ठिकाणी 1-2 महत्त्वाच्या टिप्स मी देणार आहे, त्या तुम्ही नीट बघा. या टिप्सद्वारे तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीमधून खूप चांगले पैसे मिळू शकतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो. शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या लाईक, शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं. आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे. व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करू आपण आपला आजचा विषय. बेसिकली ही स्ट्रॅटेजी स्कॅल्पिंग ट्रेडिंगसाठी वापरली जाते. ज्या ट्रेडरने 5 EMA ची स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे ते ट्रेडर या स्ट्रॅटेजीला द गेम चेंजर सेटअप असं सुद्धा म्हणतात आणि खरोखर एक चांगली स्ट्रॅटेजी आहे असं आपल्यालाही म्हणता येईल. स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे थोड्या अधिक क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग करून थोड्याशा वेळासाठी प्रॉफिट मिळवायचं, हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. परंतु आपण नवीन ट्रेडर असाल तर सुरुवातीला 1 आणि 2 लॉटने तुम्ही ट्रेड करू शकता. सुरुवातीला 1 महिना किंवा 2 महिन्यापर्यंत दररोज किती ट्रेड आपल्या या स्ट्रॅटेजीनुसार बनतायत आणि किती ट्रेड प्रॉफिटमध्ये निघतायत, किती ट्रेडमध्ये लॉस होतोय, आपला स्टॉप लॉस हिट होतोय, हे तुम्ही रेग्युलरली चेक करा. आणि हे चेक झाल्यानंतरच ॲक्च्युअल मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करा. निफ्टी आणि बँक निफ्टीवर आपण ओपन इंटरेस्टच्या बाबतीत एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ऑप्शन चेन ॲनालिसिसवर आपण बनवलेला आहे. जर तुम्ही तो आतापर्यंत बघितलेला नसेल तर तो नक्की बघा. ऑप्शन चेन ॲनालिसिसचा आणि या स्ट्रॅटेजीचा काही फार संबंध नाही आहे. ही स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने शिकवली जाते त्या पद्धतीनेच आपल्याला ती फॉलो करायची आहे. ऑप्शन चेन ॲनालिसिसवर आधारित स्ट्रॅटेजी वेगळी आहे. आता सर्वप्रथम आपल्याला ही स्ट्रॅटेजीचा अभ्यास करण्यासाठी काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये फिट करणं गरजेचं आहे. ते काय तर ते बघूयात आपण. निफ्टी इंडेक्सचा चार्ट लावला आहे, निफ्टी 50चा स्पॉटचा चार्ट लावलेला आहे मी, आणि आपल्याला या स्पॉटच्या चार्टवर ही स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजीचं नावच ठेवलेलं आहे 5 EMA, त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी 5 EMA जो येतो लावलेला आहे. टाईम फ्रेम आपली जी आहे ती 5 मिनिटांची टाईम फ्रेम आहे. 5 मिनिटांच्या टाईम फ्रेमवर आपल्याला स्पॉटचा चार्ट बघायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला CE किंवा PE चा ट्रेड घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये ऑप्शन बाईंग सुद्धा करू शकता आणि ऑप्शन सेलिंग सुद्धा करू शकता. आपण आज समजण्यासाठी फक्त या स्ट्रॅटेजीनुसार एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठं घ्यायचा आणि टार्गेट कुठं घ्यायचं तर हेच बघणार आहोत. बाकीचं ऑप्शन बाय करायचा का सेल करायचा हे ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार नाही आहोत. त्याच्यासाठी लागलं तर एक आपण नंतर व्हिडिओ बनवू.
तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. स्पॉट चार्टचा आपण वापर करणार आहोत. 5 EMA हे इंडिकेटर, एकच इंडिकेटर आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. एंट्री काय आहे ती बघणार आहोत, स्टॉप लॉस काय होणार आहे ते बघणार आहोत आणि टार्गेट कसं घ्यायचं ते आपण बघणार आहोत. निफ्टी 50 आणि फक्त बँक निफ्टी आणि तुम्ही फिन निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. तर पुढे जाऊयात आपण. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला बघायची आहे. तर बघा, कुठलाही इंडेक्सचा जो चार्ट आहे तो बऱ्यापैकी व्हॉलेटाईल असतो आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते खूप चांगलं असतं. लिक्विडिटी जी आहे ती चांगली असते. आपण ट्रेड टाकला की तो लवकरात लवकर एक्झिक्यूट होतो, त्याला म्हणतात लिक्विडिटी चांगलं असणं. आणि जिथे ट्रेड टाकला आहे तिथे लवकर ट्रेड एक्झिक्यूट होत नाही, त्याला म्हणायचं लिक्विडिटी कमी असणं. त्याच्यामुळे लिक्विडिटी ज्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये जास्त असते अशा ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. ही झाली टिप नंबर 1. लिक्विडिटी असल्याच इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तुम्ही जर समजा ज्या स्टॉक्समध्ये लिक्विडिटी फार कमी असते, निफ्टी फ्युचर्समधले जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये लिक्विडिटी काही कमी असते काही स्टॉक्समध्ये, तर त्या स्टॉक्समध्ये अशी ह्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेऊन काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे निफ्टी 50, हे बघा, निफ्टी 50, निफ्टी बँक आणि फिन निफ्टी याच्यामध्ये आपण ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. हा चार्ट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची. 5 मिनिटाचा चार्ट आहे. चार्टमध्ये जे आहे ते कंटिन्युअस एक ट्रेंड जो आहे तो कायम राहत नाही आहे. ट्रेंडमध्ये असताना कायम स्टॉक जो आहे तो वर जातो, थोडा खाली येतो, वर जातो, खाली येतो, थोडा वर जातो, खाली येतो. अप ट्रेंड असेल तर थोडंसं रिट्रेस होतोय आणि त्याच्यानंतर परत वरती जातोय. डाऊन ट्रेंड असेल तर थोडासा पुलबॅक येतोय आणि परत खाली जातोय. तर अशा पद्धतीने मार्केट जे आहे ते, कुठलंही मार्केट जे आहे ते चालू असतं. आता हा जो येतो निफ्टी 50चा चार्ट आहे, मी एक ठराविक 20 तारीख आणि ह्या महिन्यातले जवळचे किंवा मागच्या महिन्यातले हे चार्ट्स असतील. तर या ठिकाणी अप ट्रेंड आहे थोडा, त्याच्यामध्ये थोडं रिट्रेसमेंट आहे, त्याच्यानंतर अप कंटिन्यू झालेलं आहे, त्यानंतर रिट्रेसमेंट आहे, परत अप ट्रेंड कंटिन्यू झालं आहे, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट नाही आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट फॉल आहे, डाऊन ट्रेंड झालेला आहे, त्याच्यानंतर पुलबॅक आहे, त्याच्यानंतर परत डाऊन ट्रेंड कंटिन्यू, पुलबॅक, डाऊन ट्रेंड, पुलबॅक, डाऊन ट्रेंड, परत अप ट्रेंड सुरू झाला, रिट्रेसमेंट, अप ट्रेंड, रिट्रेसमेंट, अप ट्रेंड. तर अशा पद्धतीने कंटिन्यू अप अँड डाऊन चालू असतं. आणि हे जे आहे ते 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आपल्याला समजून घेण्याची गोष्ट महत्त्वाची ही आहे की हे 5 मिनिटामध्ये रेग्युलरली आपल्याला अप आणि डाऊन जे आहेत ते ट्रेंडमध्ये चालूच असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, एक्झॅक्टली ह्या 5 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये रिव्हर्सल शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे रिट्रेसमेंट असते, रिट्रेसमेंटमध्ये आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात. किंवा जर समजा अप ट्रेंड असेल आणि त्याचा डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेला असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा चांगला रिव्हर्सल ट्रेड जो आहे तो मिळू शकतो. तर ह्या स्ट्रॅटेजीचा उद्देश हाच आहे की आपल्याला रिव्हर्सल ट्रेड जो आहे तो घ्यायचा आहे. आता हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजलं. आता आपली स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण महत्त्वाचं आहे ते बघूयात. थोडासा मी चार्ट आता मोठा करतो तर मी व्यवस्थित समजून सांगण्यासाठी सुरुवातीला डाऊन ट्रेंडमध्ये सेलिंगची कंडिशन जी आहे ती कशी असते तर ते बघूयात आपण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 EMA जो आहे तो अगदी आपल्या प्राईसच्या जवळ चालत असतो. तुम्ही जर कधी पूर्ण चार्ट बघितला तर 5 EMA या कॅन्डलला कधीच सोडत नाही किंवा कॅन्डल त्या 5 EMA ला कधीच सोडत नाही. बघा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी जी आहे ती कॅन्डल जी आहे ती 5 EMA ला टच झालेली आहे. प्रत्येक वेळेला टच झालेली आहे. एकतर लो त्याच्या खाली आहे, लो त्याच्या जवळ आहे किंवा कॅन्डल डायरेक्टली त्याला टच करते. तर अशा पद्धतीने 5 EMA जो आहे तो रेग्युलरली, कुठलाही चार्ट जर तुम्ही बघितला तर 5 EMA कॅन्डलच्या अगदी जवळ असतो. कॅन्डल कंटिन्यू 5 EMAच्या जवळ असते. तर एक वेळेला एका अप ट्रेंडमध्ये अशी कंडिशन तयार होते की कॅन्डल जी आहे ती 5 EMA पासून खूप दूर जाते. म्हणजे त्या कॅन्डलचा लो, कॅन्डलचा क्लोज हा जो आहे तो 5 EMAच्या जरा वरती असतो. अशी कॅन्डल जर कधी तयार झाली तर शक्यता असते की त्याच्यानंतर रिव्हर्सल जे आहे ते येऊ शकतं. तर आपण आता ह्या ठिकाणी एक कंडिशन बघूयात. ही जी कंडिशन आहे ह्या ठिकाणी, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी, ह्या 2 ठिकाणी काय झालेलं आहे की 5 EMAच्या वरती कॅन्डल क्लोज तर झालेले आहेत परंतु त्यांचा लो सुद्धा जो आहे तो टच झालेला नाही आहे 5 EMAला. तर ह्या ज्या झाल्या ह्या आपल्या अलर्ट कॅन्डल झाल्या. आणि ज्या वेळेला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ह्या लोला पुढची कॅन्डल खाली क्रॉस करते त्यावेळेला आपल्याला एंट्री घ्यायची आहे. हे फक्त मी सेल साईडला किंवा PE बाय करण्यासाठीची गोष्ट सांगतोय. आपल्याला फक्त बाईंग बघायचं आहे. PE बाय करू शकता तुम्ही किंवा CE सेल करू शकता. कॉल जो आहे तो सेल करू शकता किंवा पुट जे आहे ते बाय करू शकता किंवा फ्युचर, निफ्टीचं फ्युचर जे आहे ते सेल करू शकता. ती सेलिंगची कंडिशन जी ती आपण फक्त बघतोय. तर ह्या ठिकाणी आपण जर समजा सेल केलं तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट जे आहे ते मिळू शकतं. इथं खाली गेल्यानंतर परत चांगला डाऊन ट्रेंड जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉस जो आहे तो ह्या कॅन्डलच्या थोडासा वरती ठेवायचा आहे. एकदम एक्झॅक्टली लोवर हायला ठेवला तर तो कदाचित लवकर हिटही होऊ शकतो. थोडासा आपण स्टॉप लॉस वरती ठेवायचा आहे.
तर निफ्टीमध्ये साधारणतः आपण एक 20 ते 30 पॉईंट आपण स्टॉप लॉस जो आहे तो ठेवू शकतो, किंवा जर कधी कॅन्डल खूप छोटी असेल तर 10 रुपयाचा सुद्धा स्टॉप लॉस होऊ शकतो, 10 पॉईंटचा सुद्धा स्टॉप लॉस होऊ शकतो. आणि बँक निफ्टीमध्ये जो आहे तो डबल होऊन जातो, 40-50 रुपयापर्यंत आपण स्टॉप लॉस, 30-40-50 रुपयापर्यंत आपण स्टॉप लॉस जो आहे तो ठेवू शकतो. आता आपण निफ्टीचा चार्ट बघतोय आणि समजा आपण ह्या ठिकाणी आपण सेल केला, त्याच्यानंतर निफ्टीमध्ये चांगली डाऊन साईडला मुवमेंट आलेली, आपण हा स्टॉप लॉस जो आहे तो ह्या ठिकाणी ठेवलेला आहे वरती. आता जर समजा ही असली कंडिशन अगदी दिवसाच्या एंडच्या जवळ जर कधी बनत असेल, की 3:15 जवळ किंवा 3च्या जवळपास बनत असेल, तर तुम्ही ते अवॉइड करू शकता. जर समजा ट्रेंड कसा आहे, त्या दिवशीचा ट्रेंड कसा आहे, त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता. जर चांगला ट्रेंडिंग मार्केट असेल तर तुम्ही 3:15 पर्यंत सुद्धा ट्रेड घेऊन स्कॅल्पिंग करू शकता, परंतु 3 वाजेनंतर नवीन ट्रेड घेणं जे आहे ते शक्यतो टाळायला पाहिजे. तर ही दुसरी टिप आहे. तर ह्या ठिकाणावरून एक चांगलं प्रॉफिट आपल्याला जे आहे ते मिळू शकतं. आता SLचं आपण बघितलं. आता टार्गेट किती घ्यायचं आपल्याला, तर टार्गेट साधारणतः 3 पट आपल्याला टार्गेट जे आहे ते घ्यायचं आहे. आता हे टार्गेट घेण्यासाठी आपल्याला ही शॉर्ट पोझिशन आपण या ठिकाणी घेणार आहोत, आणि ह्या ठिकाणी जर एक्झॅक्टली आपण सेल केलेला असेल तर आपला SL जो आहे, स्टॉप लॉस जो आहे तो समजा आपण ह्या ठिकाणी घेऊयात, तर स्टॉप लॉस झाला 16 रुपयांचा. आपण थोडा 20 रुपयांपर्यंत सुद्धा स्टॉप लॉस जो आहे तो वाढवू शकतो. 20 रुपये जर आपण स्टॉप लॉस घेतला तर आपले 500 रुपये साधारणतः स्टॉप लॉस जो आहे तो होईल. 500 रुपये एका लॉटसाठी काही खूप आपल्याला रिस्क नाही आहे, त्याच्यामुळे आपण 500 रुपये रिस्क जे आहे ते घेऊ शकतो आरामशीर. आणि त्याच्यानंतर टार्गेट जे आहे ते आपल्याला 1:3 घ्यायचं आहे. हे बघा 1:3, हे बघा ह्या ठिकाणी आपलं टार्गेट जे आहे ते हिट झालेलं आहे. ह्या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो 3 आलेला आहे, त्याच्यामुळे टार्गेट आपलं ह्या ठिकाणी हिट झालेलं आहे. परंतु जर आपण स्टॉप लॉस जो आहे तो जर कधी कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला, तर आपल्याला ट्रेल करून ठेवला स्टॉप लॉस, तर आपल्याला टार्गेट जे आहे ते चांगलं ह्याच्यामध्ये मिळू शकतं. टार्गेटचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो खूप चांगला बनू शकतो आपला. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ट्रेड जे आहेत ते आपले रेग्युलर बनतात. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की बऱ्याचदा स्टॉप लॉस जो आहे तो आपला हिट होऊ शकतो. ही ह्या स्ट्रॅटेजीमधली एक महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु स्टॉप लॉसला अजिबात घाबरायचं नाही. ह्या स्ट्रॅटेजीचा ॲक्युरेसी रेट जो आहे तो आपण जर समजा 50% जरी घेतला, म्हणजे समजा 20 ट्रेड आपण आठवड्याभरामध्ये घेतले, तर 10 ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले आणि 10 ट्रेड लॉसमध्ये गेले, तर जर समजा ह्या 10 ट्रेडमध्ये आपण 3 रुपये जरी कमवले आणि प्रत्येकी 3 रुपये, तर आपले 30 रुपये ह्या ठिकाणी होतात. आणि जर समजा गमवताना आपण 1 रुपया गमवला, 1:3 म्हणून इथं 1 रुपया गमवला, 10 रुपये जे ते लॉस होतोय. त्याच्यामुळे 50% सुद्धा आपला ॲक्युरेसी असली ह्या स्ट्रॅटेजीची, 20 पैकी 10 ट्रेड जरी प्रॉफिटमध्ये असले तरी आपल्याला याच्यामध्ये 20 पॉईंटचं प्रॉफिट मिळू शकतं. आणि ज्यावेळेला आपण स्टॉप लॉस ट्रेल करू, कॉस्ट टू कॉस्ट ठेवू, त्यावेळेला टार्गेट जे आहे ते खूप मोठं टार्गेट जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. म्हणजे 1:5, 1:7 असं सुद्धा आपल्याला टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. तर त्याच्यामुळे हा जो 30 रुपयाचा प्रॉफिट आहे हे आणखी 40 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतं सहज. आणि हे जे आहे ते आपण 10 पर्यंत जे आहे ते मिनिमाइज करू शकतो. स्टॉप लॉस जे आहे ते आपण मिनिमाइज करू शकतो आणि प्रॉफिट जे आहे ते मॅक्झिमाइज करू शकतो, मोठं करू शकतो. अशी ही जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. हा सेलिंगचा आपण साईड बघितलं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय, की ज्या वेळेला याच्यामध्ये अशी शूटिंग स्टार सारखी जर कधी पॅटर्न बनत असेल, कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल, तर त्याच्यानंतर येणारी मूव्ह जी आहे ती एकदम चांगली आपल्याला प्रॉफिट जी देऊ शकते. आता ह्या ठिकाणी जर कधी आपण बघितलं तर शॉर्ट साईडला आपण बघतोय, तर ह्या कॅन्डलचा हा लो ब्रेक झाल्यानंतर जर आपण ट्रेड घेतला, आपला स्टॉप लॉस जो होतो किती होतोय, आपण 20 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवूयात. आणि प्रॉफिट जे आहे ते आपल्याला जर कधी आपण वाट बघितली तर प्रॉफिट आपल्याला 1:3 नियरली 4 पर्यंत प्रॉफिट जे आहे ते मिळते. परंतु आपण 3 पर्यंतच धरलं. 3ला आपण एकतर निघू शकतो किंवा मग कॉस्ट टू कॉस्ट ठेवून आपण वाट बघू शकतो पुढचं प्रॉफिट मिळण्याची. तर अशा पद्धतीचं हे चांगले प्रॉफिट जे ते मिळू शकतात. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी आपली कंडिशन जी ती बनलेली आहे, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या ट्रेडमध्ये एंट्री झालेली आहे, परंतु ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जो होतो इथं हिट होऊ शकतो. आणि आपल्याला या स्ट्रॅटेजीनुसार अगदी प्रोफेशनल ट्रेडरसारखं, मशीनसारखं काम करायचं आहे. इथं स्टॉप लॉस हिट होतोय ना, तर एक्झॅक्टली लगेच तिथं एक्झिट व्हायचं. जर समजा आपण तिथं एक्झिट नाही झालो, वाट बघितली खाली येण्याची, इथं ह्या कंडिशनमध्ये तर प्रॉफिट मिळेल, परंतु आपले जे चांगले ट्रेड्स आहेत ते कधी कधीच मिस होऊ शकतात. जर समजा आपण हे बघा, ह्या ठिकाणी आपण जर कधी बघितलं तर ही कंडिशन बनलेली आहे आणि ह्या कंडिशन नंतर ह्या ठिकाणी आपण एंट्री घेतलेली आहे, परंतु ह्या कॅन्डलला आपला स्टॉप लॉस जो आहे तो हिट झालेला आहे. ही पण सेम कंडिशन बनलेली आहे, 5 EMAच्या वरती आहे. इथं आपण एंट्री घेतली, इथं आपला स्टॉप लॉस झालेला आहे. जर कधी आपण स्टॉप लॉस घेऊन निघालो नाही, तर आपल्याला कदाचित ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हा जो चांगला ट्रेड मिळणार आहे तर तो आपण घेऊ शकणार नाही सायकोलॉजीमुळे.
तर त्याच्यामुळे जिथं स्टॉप लॉस घ्यायचा आहे एकदम मशीनप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये फीड केल्याप्रमाणे स्टॉप लॉस जो आहे तो इथं घ्यायचाच आहे. आपला घेऊन लॉस किती होणार आहे, 500 रुपये एक लॉटमध्ये लॉस होणार आहे. आणि इथं आपण जर कधी मोजलं तर प्रॉफिट बघा, हे किती रुपयाचं, 160 रुपयाचं प्रॉफिट आहे. खाली तसा बराच खाली लो, त्याचा खूप मोठा लो आहे. परंतु आपण 150 रुपये जरी 100 रुपये जरी म्हटले तरी 2500 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये मिळतं आहे. म्हणजे 5 पट आपल्याला प्रॉफिट जे आहे ते आपण मिस करू शकतो जर समजा आपण इथं जर कधी स्टॉप लॉस घ्यायचं टाळलं तर. आणि पोझिशन सायझिंग आपली जर कधी प्रॉपर आपण ठेवली तर स्टॉप लॉस घ्यायला आपल्याला भीती वाटत नाही. त्याच्यामुळे एक लॉटची आपली जर कधी कॅपॅसिटी असेल, दिवसाला फक्त 500 रुपये आपल्याला गमवण्याची जर कधी रिस्क असेल आपली, तर आपण एकच लॉटने ट्रेड करायला पाहिजे. तुम्ही जर कधी 4 लॉटनी जर कधी बाय केले तर तुमचा ह्या ठिकाणी जाता जातापर्यंत स्टॉप लॉस जो आहे तो 2000 रुपयाचा होईल. तुम्हाला 2000 रुपये लॉस दिसायला लागला की तुम्हाला चलबिचल होईल, मग तुम्ही प्रॉपर डिसिजन घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुमची जेवढी रिस्क असेल दिवसाची त्यानुसार तुम्ही लॉट साईज, पोझिशन सायझिंग जी ती घेतली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी खूप मोठा प्रॉफिट मिळू शकतो, म्हणून इथं पण पोझिशन सायझिंग वाढवायची नाही. आपल्याला जर 20 ट्रेड करायचे असतील तर प्रत्येक ट्रेड जो आहे तो एक लॉटनी झाला पाहिजे, किंवा तुमची रिस्क जर कधी 1000 रुपये असेल दिवसाची तर 2 लॉटनी जो आहे तो झाला पाहिजे. आणि प्रत्येक ट्रेड जो आहे तो ठरलेल्या क्वांटिटीमध्येच झाला पाहिजे. तर आपल्याला प्रॉफिटेबल होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हे तितकंच सत्य आहे मार्केटमधलं. आणि त्याच्यासाठी आपल्याला ही एक स्ट्रॅटेजी आहे. एंट्री आणि एक्झिट पॉईंट हे आपण मशीनप्रमाणे त्याच्यावर काम करायचं, प्रोफेशनल ट्रेडर बनून त्याच्यावर काम करायचं. सिग्नल आला की आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. SL जर कधी हिट होत असेल तर SL ला पण घाबरायचं नाही. जर समजा दिवसाला 2 वेळेस जर कधी SL होत असेल, समजा 3 ट्रेड मिळाले दिवसाला, 2 वेळेला SL हिट होत असेल, तर तिसऱ्या वेळेला आपल्याला प्रॉफिट जे आहे ते होऊ शकतं. आणि ते प्रॉफिट जे आहे ते आपलं मोठं प्रॉफिट होऊ शकतं. असं जरुरीचं नाही की एका दिवशी 2 ट्रेड लॉसमध्ये गेले तर तिसरा ट्रेड प्रॉफिटच होईल. तिसरा पण ट्रेड जो आहे तो लॉसमध्ये जाऊ पण शकतो. तर ही जी सायकोलॉजी आहे ही तुम्ही जर कधी ट्रेडिंग इन द व्ह्यू नावाचं जे मार्क डग्लसचं पुस्तक आहे ते जर कधी वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. मी तुम्हाला जरूर रेकमेंड करेल की तुम्ही ते मार्क डग्लसचं मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तर ते वाचू शकता. मराठीमधलं भाषांतर खूपच थर्ड क्लास आहे, पण इंग्लिशमधलं वाचलं तर चांगलं आहे. तर तुम्ही मराठीत पण वाचू शकता, हिंदीत पण आहे अवेलेबल. तर अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो कमी करायचा नाही आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 जो आहे तो करायचा नाही आहे. किंवा जर समजा आपल्याला रेग्युलर काम करायचं असेल 1:2 मध्ये, तर ठीक आहे, तुम्ही 1:2 घेऊनच काम करा. परंतु मग तुमचं प्रॉफिट जे आहे ते थोडेसे कमी होत जातील. तर त्याच्यामुळे 1:3 असं आपल्याला मिनिमम टार्गेट जे आहे ते घ्यायचंच आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ज्या 2 कॅन्डल तयार होतात तर ह्या 2 कॅन्डलला आपण अलर्ट कॅन्डल म्हणतो. अलर्ट कॅन्डल म्हणजे काय, आपण त्यावेळेला आपल्याला अलर्ट आला पाहिजे स्कॅनरवर, तर त्याच्यामुळे त्याला अलर्ट कॅन्डल म्हणू. तर अलर्ट कॅन्डल कशी आहे परत एकदा बघूयात आपण. याचा लो जो आहे तो याला टच होत नाही आहे आणि क्लोज तर वरतीच आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही. लो टच होत नाही आहे म्हणजे त्याच्यातच सगळं आलं, क्लोज वरती आहे. ठीक आहे, तर हे असं याचं स्कॅनरसुद्धा आपण बनवू शकतो. आणि बऱ्याचदा ट्रेडर्स काय करतात की एक ट्रेड घेतला आपण, त्याचा स्टॉप लॉस होऊन गेलेला आहे, मग दुसरा ट्रेडच नाही घ्यायचा. असं करायचं नाही. जेवढ्या अपॉर्च्युनिटीज येतील तेवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीजवर आपल्याला ट्रेड घ्यायचाच आहे. म्हणजे मशीनप्रमाणे काम करायचं बिलकुल आपल्याला. ज्या वेळेला अलर्ट कॅन्डल येईल त्यावेळेला ट्रेड टाकलाच गेला पाहिजे आपला. थोडासा ट्रेड टाकायला जर उशीर होऊ होतो आणि बऱ्याचदा मी करून बघितलेलं आहे. एकदम एक्झॅक्टली आपल्याला हा लो ब्रेक झाल्यानंतर लगेच ट्रेड भेटतोच असं काही नाही आहे. थोडासा खाली सुद्धा ट्रेड जो आहे तो पडू शकतो, परंतु काही हरकत नाही. आपल्याला ट्रेड जो आहे तो घ्यायचाच आहे. प्रत्येक अलर्टला, प्रत्येक सिग्नलला आपल्याला ट्रेड जो आहे तो घ्यायचाच आहे. कधी कधी एकच कॅन्डल बनते, तर कधी कधी 2-3 कॅन्डल्स जे आहेत बनतात. चला आता इथं बघा, ही एक कॅन्डल बनली आहे, ही एक कॅन्डल बनलेली आहे. जर ही कॅन्डल बनली आहे तर ही झाली आपली पहिली अलर्ट कॅन्डल. परंतु त्याच्यानंतर पुन्हा ही जर कॅन्डल आहे तर तिने जर कधी EMA टच केलेलं नसेल तर त्याच्यानंतरची जी ती आपली ही झाली अलर्ट कॅन्डल. तर ह्याच्या लोला आपण इथं ट्रेड जो आहे तो घ्यायला पाहिजे. या ठिकाणी जो आहे तो आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. सेलिंगमध्ये काय असतं की सेल ज्या वेळेला करतात मोठे इन्स्टिट्यूशन्स किंवा आणि मोठे इन्स्टिट्यूशन करतात तेव्हाचा असा मोठा फॉल जो येतो. तर सेल करताना जो येतो भराभर जो येतो स्टॉक जो इंडेक्स जो येतो खाली जातो. परंतु वाढत असताना जो येतो हळूहळू वाढतो, एकदम खूप भरभर वाढत नाही. त्याच्यामुळे सेलिंगचा ट्रेड घेत असताना आपल्याला, पुटचा ट्रेड घेत असताना आपल्याला 5 मिनिटाची टाइम फ्रेम वापरायची आहे. आणि बाईंगसाठी ट्रेड घेताना आपल्याला 15 मिनिटची कॅन्डल वापरायची आहे. 15 मिनिटची टाइम फ्रेम आपल्याला वापरायची आहे. आता 15 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये पण आपल्याला सेम सिच्युएशन असणार आहे. ज्या वेळेला 5 EMA च्या खाली एखादी कॅन्डल बनते टच न करता, ही झाली पहिली अलर्ट कॅन्डल. त्याच्यानंतर ही झाली दुसरी अलर्ट कॅन्डल. आणि बघा किती परफेक्ट हॅमर कॅन्डल स्टिक पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे 5 EMA च्या खाली. आणि ह्याच्या हाय ब्रेक करतो त्यावेळेला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आणि वेट करायचं आहे. आता याच्या वेळेस स्टॉप लॉस जो येतो याच्या खालचा किंवा याच्या इथं खाली. आता याच्यामध्ये आपण बघूयात की किती टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे.
लॉंग पोझिशन ड्रॉइंग टूल आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण ह्या कॅन्डलच्या खाली थोडासा ठेवलेला आहे. थोडासा खाली ठेवायचा, एक्झॅक्टली लो नाही ठेवायचा, थोडासा खाली ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर आपलं टार्गेट बघा किती झालेलं आहे, 3.58 म्हणजे 3.5 1:3.5 किंवा 4 पण होतं आहे. ठीक आहे, आपण याचा स्टॉप लॉस ठेवून कॉस्ट टू कॉस्ट येऊन जायचं आहे. कॉस्ट टू कॉस्ट आल्यानंतर आपण स्टॉप लॉस ट्रेल करून प्रॉफिट जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीचं हे 15 मिनिट बायचा सिग्नल जो आहे तो मिळणार आहे, घ्यायचा आहे. आणि कॉल बाय तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता किंवा फ्युचर बाय त्याच्यामध्ये करू शकता. आता ह्या ठिकाणी पण एक कंडिशन बनलेली, उदाहरणं तुम्हाला जे ते भरपूर दाखवता येतील, परंतु खूप मोठा व्हिडिओ होतो. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की व्हिडिओ जो आहे तो छोटा ठेवा, परंतु सगळ्या गोष्टी जर कधी प्रॉपर दाखवायच्या असतील, सगळं बेसिक पासून जर शिकायचं असेल तर आपल्याला वेळ लागणारच आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी अलर्ट कॅन्डल आलेली आहे, 15 मिनिटाची कॅन्डल, परंतु ही जी आहे ती दिवसाच्या शेवटची कॅन्डल आहे. तर तुम्ही पुढच्या दिवशी बायचा ट्रेड जो आहे तो घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेतला असता तर इथं सुद्धा बऱ्यापैकी प्रॉफिट जे आहे ते आपलं झालेलं आहे. याचा लो तर एक्झॅक्टली हाय तर आपल्याला ट्रेड नाही घेताना, जिथं ओपन झालं त्याच्या ठिकाणी किंवा थोडंसं खाली EMAच्या जवळ आल्यानंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. तर त्याच्यानंतर प्रॉफिट स्टॉप लॉस न हिट करता प्रॉफिट जे येते, इथं ॲक्च्युली स्टॉप लॉस जो आहे तो खूप मोठा होतो, त्याच्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो कमी बनतोय. त्याच्यामुळे ही कंडिशन एवढी काही ट्रेड करण्यासारखी नाही आहे, परंतु स्ट्रॅटेजीनुसार जे आहे ते बरोबर वरती गेलेलं आहे. ही एक कंडिशन जी ती बनलेली, इथं स्टॉप लॉस सुद्धा खूप छोटा आहे, पण ही पण दिवसाच्या शेवटचीच आहे. त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. ठीक आहे, परत बघूयात आपण थोडं काही कुठे दुसरीकडे अजून मिळतात ट्रेड्स. हे बघा, ह्या ठिकाणी बनलेली आहे, ही एक अलर्ट कॅन्डल आहे, ही एक अलर्ट कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलचा जो हाय आहे त्या ठिकाणी आपण ट्रेड घेतला. ह्या ठिकाणी स्टॉप लॉस हंट झालेला आहे, परंतु त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. या ठिकाणी अशा बऱ्याचदा स्टॉप लॉस हंटिंग जी ती होऊ शकते, त्याला घाबरायचं नाही. आपण आपला स्टॉप लॉस जो आहे तो ह्या ठिकाणी जो आहे 24 पॉईंटचा होतोय, 20-24 पॉईंटपर्यंतचा स्टॉप लॉस जो तो घेऊन एक्झिट व्हायचं. पुढे ट्रेड आपल्याला मिळणारच आहेत हा विचार करून आपण एक्झिट व्हायचं. हे बघा, ह्या ठिकाणी एक ट्रेड तयार झालेला आहे, खूप मोठा डाऊन ट्रेंड आलेला. त्याच्यानंतर ही एक कॅन्डल बनलेली आहे आणि ह्याच्यानंतर ह्याच्या हायच्या ठिकाणी आपण थोडा वरती जरी ट्रेड घेतला, स्टॉप लॉस आपला ह्या ठिकाणी जरी ठेवला, स्टॉप लॉस आपला 35 पॉईंटचा होतोय जवळजवळ, हायच्या ठिकाणी ठेवला. ही पण सगळ्याची पहिली कॅन्डल आहे, त्याच्यामुळे इथंही नाही आहे. ह्या ठिकाणी बनतोय, या ठिकाणी दिवसाच्या मध्ये बनतोय. इथं आपला स्टॉप लॉस जो आहे तो पण मोठा होतोय आणि या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो बरोबर बनत नाही, आणि त्याच्यानंतर स्टॉप लॉस जो आहे तो हिट होतो दिवसाच्या शेवटी. ही बघा, ही परफेक्ट कंडिशन बनलेली, सकाळी 9-9:30 वाजता कंडिशन जी ती बनलेली आहे. आणि त्याच्यानंतर निफ्टीमध्ये चांगला ट्रेड बनलेला आहे. 1:2 रेशो स्टॉप लॉस जो आहे तो खूप मोठा झालेला आहे. सुरुवातीच्या व्हॉलॅटिलिटी जास्त असते, त्याच्यामुळे स्टॉप लॉस जो आहे तो खूप मोठा झालेला आहे इथं. परंतु तुम्ही एवढा मोठा न ठेवता थोडा कमी ठेवला तरी चालेल. आपल्याला 20 ते 25 पॉईंटपर्यंत किंवा मॅक्झिमम 30 पॉईंटपर्यंत निफ्टीमध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपापल्या रिस्कनुसार जो आहे तो ठेवू शकतो. असे जागोजागी आपल्याला अप आणि डाऊन ट्रेंडमध्ये रिव्हर्सल जे आहेत ते मिळतात आणि ट्रेड जे ते चांगले मिळू शकतात. थोडे बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघूयात आपण. बँक निफ्टीमध्ये सुरुवातीला सेलिंगचे ट्रेड्स बघूयात. आजचा दिवस आहे हा 18 जुलै. या ठिकाणी मार्केट एंड झालेला आहे. 18 जुलै या ठिकाणी मार्केट एंड झालेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपला थोडा ट्रेड जो आहे तो ह्या इथं बनतोय ट्रेड. याच्यानंतर इथपर्यंत आपल्याला दिवसाच्या एंडपर्यंत चांगला ट्रेड बनतोय. या ठिकाणी परत स्टॉप लॉस हिट होतोय, त्याचप्रमाणे निफ्टीप्रमाणेच थोडी मुवमेंट आहे हे बघा. परंतु ज्यावेळेला प्रॉफिट मिळेल, हे बघा, ह्या ठिकाणी ट्रेड बनलेला आहे, सेलिंगचा ट्रेड, चांगलं प्रॉफिट जे ते झालेलं आहे. या ठिकाणी सेलिंगचा ट्रेड बनलेला आहे, इथं प्रॉफिट झालेलं आहे. इथं ही अलर्ट कॅन्डल आहे, इथं स्टॉप लॉस झालेला आहे. इथं सेलिंगचा ट्रेड बनला आहे आणि 1:2 इथं बनलेलं आहे. 1:2 पण घेऊ शकतो आपण आपल्या मार्केटच्या कंडिशननुसार. खूप जास्त मोठ्या रेंजमध्ये मार्केट नसेल, 1:2 रिस्क रिवॉर्ड घेऊ शकतो. आपण क्रिएट स्कॅनमध्ये आलेलो आहोत. क्रिएट स्कॅनमध्ये हे कॅशचं सेगमेंट आहे. ह्याच्याऐवजी आपल्याला या ठिकाणी मिळतं निफ्टी आणि बँक निफ्टी. तर हे निफ्टी बँक निफ्टीचं सेगमेंट सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटाचं लो आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला लो सिलेक्ट केलं. ह्या डेलीच्या ऐवजी 5 मिनिट आपण ह्या झिरोचा अर्थ लेटेस्ट कॅन्डल. इथं -1 म्हणजे प्रिव्हियस कॅन्डल, -2 म्हणजे 2 कॅन्डल आधीची कॅन्डल, तर 0 म्हणजे लेटेस्ट कॅन्डल. लेटेस्ट कॅन्डलचा लो कसा पाहिजे आपल्याला, इज ग्रेटर दॅन पाहिजे, इक्वल नको आहे, टच केलेला नको आहे, ग्रेटर दॅन पाहिजे. कशापेक्षा, तर आपल्याला काय घ्यायचं आहे, EMA घ्यायचं आहे आपल्याला. EMA 5 मिनिटाचा घ्यायचा आहे. किती, 20चा नको आपल्याला, 5चा EMA पाहिजे. EMA क्लोज 5 मिनिट. हे जर कधी केलं तर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये लो वरती असेल असे स्टॉक जे ते मिळतील. हे सेलिंगचं झालं. दुसरी कंडिशन काय टाकायची आपल्याला, क्लोजिंग जे आहे ते सुद्धा वरतीच पाहिजे. कशाच्या, EMAच्या वरती पाहिजे, 5 EMAच्या वरती पाहिजे क्लोजिंग सुद्धा. तर ही ती कंडिशन जी ती झाली. आता हे झालं
स्कॅनर आपण याला सेव्ह करू. तर याला आपण नाव दिलं 5 EMA स्ट्रॅटेजी शेअर मार्केट मराठी सेलचं. याला काय म्हणू आपण, बिअरी स्कॅन. इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन काय टाकायचं असेल तुम्ही ते टाकू शकता आणि इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे स्कॅनर जे तयार झालं. आताच्या 5 मिनिटाची म्हणजे शेवटची आजच्या दिवसाची शेवटची कॅन्डलला बनलेली नाही, त्याच्यामुळे इथं स्टॉक आलेले नाहीत. परंतु आज 19 जुलैला 1:35 निफ्टीमध्ये ट्रेड झालेला आहे. बघा निफ्टी किती वाजता, हे बघा 1:35 13:35 म्हणजे 1:35. याचा लो जो आहे तो 5 EMAच्या वरती आहे. जर कधी आपण थोडंसं प्रॉपर बघितलं तर लो जो आहे तो 5 EMAच्या वरती आहे. बघा अंतर आहे याच्यामध्ये. एक्झॅक्टली त्याच्यानंतर छान ट्रेड जो आहे तो बनलेला आहे निफ्टीमध्ये. त्याच्यानंतर परत एक बघूयात आपण, त्याच्या आधीची कॅन्डल निफ्टीमध्ये ती सुद्धा तशीच होती आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. हे बघा त्याच्या आधीची कॅन्डल, हे बघा लो जो आहे तो याला टच करत नाही आहे, थोडंसं अंतर आहे. जर कधी आपण झूम करून बघितलं तर लो याच्यामध्ये अंतर आहे. बँक निफ्टीमध्ये बघूयात, बँक निफ्टीमध्ये सुद्धा 1:30 बनलेली आहे. परंतु ह्या ठिकाणी स्टॉप लॉस झालेला आहे. घाबरायचं नाही, स्टॉप लॉस आपला छोटा आहे. इथं पण ही पण कंडिशन बनली, इथं पण कंडिशन बनलेली. ह्या ठिकाणी सुद्धा सकाळी तुम्हाला 12 वाजता जो आहे 1 तास पूर्वी जो आहे तो ट्रेड मिळाला असणार आहे. 1 तासापूर्वी आपल्याला चांगलं प्रॉफिट जे ते मिळालं असणार आहे. आपण हेच जे ते बघूयात कशावर, निफ्टी बँकमध्ये ना. हां, किती वाजेची कंडिशन आहे ही, 12:05. 12:05 बघूयात आपण आज बनलेली होती का. हे बघा ही 12:05 कंडिशन. याच्यानंतर सेलिंगचा छान ट्रेड ह्या ठिकाणी बनलेला आहे. पुढच्याच कॅन्डलला एक्झिक्यूट झालेला आहे. आपला स्टॉप लॉस जो होतो किती होतोय, 35 रुपयांचा स्टॉप लॉस आपला होतोय आणि टार्गेट जे ते आपल्याला किती मिळतंय, रिस्क रिवॉर्ड रेशो 129 रुपये, म्हणजे टार्गेट जे 1:3 सहज आपलं अचीव झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं थोडंसं दूरचं बघूयात आपण आता. किती तारखेचं आहे, 5 मिनिटाची कॅन्डल असल्यामुळे फक्त आपल्याला 3 दिवसांपर्यंतच बॅक टेस्टिंगचं जे ते मिळतंय. 5 मिनिटाच्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या भरपूर असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला कमी मिळते. आणि याच्यावरती जर कधी आपल्याला घ्यायचं असेल 1 वीकचं, तर आपल्याला प्रीमियम सबस्क्रिप्शन जे ते घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला महिन्याला जे ते पैसे भरावे लागतील. तर हे बघा एक बघूयात आपण, 18 जुलै 10:05. 18 जुलै 10:05. ह्या कंडिशनला आलेलं आहे 10:05. तर ह्या ठिकाणी याच्या लोला खाली क्रॉस केलेलं नाही, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ट्रेड बनलेलाच नाही आहे. ह्या ठिकाणी परत आपल्याला सिग्नल कॅन्डल मिळालेली आहे. बघा ह्या ठिकाणी एक नवीन आपल्याला माहिती मिळते. ती काय आहे नीट बघा. आपल्याला ह्या कॅन्डलचा लो ज्या वेळेला क्रॉस होतो त्यावेळेला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी आपण जर समजा ट्रेड घेतला तर ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट होतोय. परंतु ही कॅन्डल त्याच्यानंतर लगेच बनते, तर ह्या कॅन्डलच्या लोच्या ठिकाणी आपण इथं ट्रेड परत घेऊ शकतो आणि तिथून आपल्याला चांगलं प्रॉफिट जे ते मिळू शकतं. तर अशा पद्धतीचं सलग सुद्धा कॅन्डल्स येऊ शकतात. तर आपले सलग असेल, इथं लो क्रॉस झालेला आहे, त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी ट्रेडमध्ये एंट्री घेतली आहे, परंतु ती ह्या ठिकाणी एक्झिट होतोय. आपण मोठा इथं स्टॉप लॉसच हिट होतोय, स्टॉप लॉस हंटिंग होते इथं, आणि मग त्याच्यानंतर स्टॉक जो तो परत खाली जातोय. तर अशा पद्धतीचं आपलं हे स्कॅनर आहे. अगदी सोपं स्कॅनर आहे, फार काही विशेष डोकं लावण्याची गरज नाही आहे. आपल्याला जर कधी बुलिश स्कॅनर जर कधी बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं 15 मिनिट घ्यावं लागेल. हे बघा एखादं स्कॅनर जे आहे ते जर कधी आपल्याला चेंज करायचं असेल तर काय करायचं, 15 मिनिट आपण इथं घेतलं आणि काय करायचं, इथं 15 मिनिटचा हाय आपल्याला बघावा लागेल. आता हाय जो आहे तो कसा पाहिजे, लेस दॅन पाहिजे. कशाच्या, 15 मिनिट EMAच्या, 5च्या EMAच्या, म्हणजे खाली पाहिजे आणि टच केलेला नको, म्हणजे अशी कंडिशन जी तयार होईल. अजून परत इथं काय लिहून टाकू आपण, क्लोज कसा पाहिजे, खालीच पाहिजे. 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये 5 EMAच्या खाली पाहिजे. तर हे कंडिशन झाली. तर याचं एकदा सेव्ह ॲज करूया, त्याला 5 EMA इथं बाय साईडचं करूयात आणि बुलिश स्कॅन करूयात, सबमिट करूयात. हे बघा 15 मिनिटच्या कॅन्डलचं बनलेलं आहे या ठिकाणी. आता ही कॅन्डल जी ती बनलेली, शेवटची कॅन्डल जी ती तशाच पद्धतीने बनलेली आहे. हे बघा, आणि हाय जो आहे तो खाली आहे, EMAच्या खाली आहे. क्लोज जो आहे तो सुद्धा खाली आहे, इथं बनलेली आहे. त्याच्यानंतर परत बघूयात आपण 15 मिनिटाची या ठिकाणी बऱ्याच बनलेल्या आहेत. एक मागची बघू, 11 जुलैला 10:45. 11 जुलै 10:45. हे बघा 11 जुलै 10:45 ही आली आपली अलर्ट कॅन्डल. ह्या अलर्ट कॅन्डलच्या वरती आपण ट्रेड घेतला इंट्राडेमध्ये, तर चांगला प्रॉफिट जे आहे आपलं 3 वाजेपर्यंत झालेलं आहे. 1:3 सहज आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे स्कॅनर आहे, काम करतं आहे. सुरुवातीला एकदम लगेच तुम्ही याच्यामध्ये ॲक्च्युअल ट्रेड घेऊ नका, पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंगसाठी भरपूर साधनं आपल्याला उपलब्ध आहेत. सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत, 1 महिन्यामध्ये दिवसाला 3 आपण जर समजा ट्रेड मिळत आहेत या सेटअपनुसार, तर महिन्याला आपले साधारणतः 22 दिवसांमध्ये
66 ट्रेड होतील. 66 ट्रेडचं तुम्ही पूर्ण ॲनालिसिस करा, दररोज ॲनालिसिस करा. कुठं स्टॉप लॉस हिट होतोय, कुठं आपल्याला चांगले ट्रेड मिळत आहे. तर त्याच्यानंतर तुमची एक त्याच्यामध्ये एज डेव्हलप होईल, म्हणजे एकदम अचूकता त्याच्यामध्ये तुमची डेव्हलप होईल आणि तुम्ही चांगले प्रॉफिट जे ते कमवू शकता. अगदी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की कुठलीही स्ट्रॅटेजी असू द्या, अगदी ही सिंपल 5 EMAची स्ट्रॅटेजी जरी असेल, ती जर समजा मशीनप्रमाणे जर कधी आपण फॉलो केली, एकदम कॉम्प्युटरप्रमाणे अल्गो ट्रेडिंगसारखी जर कधी फॉलो केली, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळणं 100% आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शेवटी महिन्याच्या शेवटी प्रॉफिटमध्येच आपण असू. असं काही होत नाही की एखादी स्ट्रॅटेजी आणि आपण ट्रेड करतोय आणि त्याच्यामध्ये सातत्याने लॉसच होत आहे, की 10 ट्रेड घेतले त्यापैकी 10च्या 10 लॉसमध्येच निघाले, असं काही होत नाही. सरासरी एक 5 ट्रेड तर प्रॉफिटमध्ये आपले निघू शकतात. एखादा ट्रेड जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट सुटू शकतो, एखादा ट्रेड जो आहे तो खूप मोठं प्रॉफिट देऊ शकतो. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला प्रॉफिटमध्येच आपण निघतो. त्याच्यामुळे तुम्ही ही स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली फॉलो करा, पेपर ट्रेड करा आणि मग काही पॉईंट्स वाटले तुम्हाला तर ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट करा आणि ते प्रॉपरली अंमलात आणण्याचा प्रयत्न करा पुढच्या वेळेस. दरवेळेस तीच चूक जी आहे ती ट्रेडरकडून होत असते. तर आपण जर कधी ह्या अशा गोष्टी लिहून ठेवल्या कुठेतरी डायरीमध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये, तर ते आपण रेग्युलरली त्याचं वाचन करायचं आणि तेच होणाऱ्या ज्या चुका असतात तर त्या आपण टाळायच्या आहेत. व्हिडिओचं कंटेंट बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याच्यामुळे व्हिडिओला फक्त नुसतं बघून जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा, आवडला असेल तर कॉमेंट करा, काही सुचवायचं असेल तर सुचवा, कॉमेंट करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आपलं मराठी चॅनल वाढवण्यासाठी मदत करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.